नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या अर्चना आर्ट चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. मी मस्त अशी घरच्या घरी हरतालिकेची पूजा केली होती. तर मला असं वाटत होतं की यूट्यूबवर हे सर्व माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करायला हवं. त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. मला छोटं बाळ असल्यामुळे मी शॉर्टकट अशी लवकरात लवकर होईल अशी पूजा केलेली आहे. ते पूजा कशी केली मी याचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी मी ही पूजेचं साहित्य काढून घेतलेलं आहे. फुले, निरांजन, समई, नारळ, बेलपत्री, बेल आणि पत्री, फुले, 5 फांद्यांच्या 5 पत्र्या, परत हळदी कुंकू, पंचामृत, भस्म, पार्वती मातेचं ओटीचं सामान, गणपती बाप्पासाठी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, फळं आणि वस्त्रमाळा, घंटी ही सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. आणि आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. मी आधी इथं रांगोळी काढून घेतली, छान मस्त चौरंग मांडून घेतला. आधी स्वच्छ गोमूत्राने आणि पाण्याने ही जागा पुसून घेतली. त्यानंतर चौरंगाला आंब्याच्या पानांचं तोरण बनवलं आणि चौरंगावर छान कापड ठेवला. आणि हा कापड तुम्ही कुठलाही घेऊ शकता, तुम्हाला वाटेल त्या रंगाचं घेऊ शकता. व्हाईट पण यूज करू शकता, मी इथे रेड कलरचा यूज केलेला आहे बघा, मस्त असा. आणि आता इथे सर्वप्रथम आपण कलश मांडणार आहोत. कलश मी समोरच मांडत असते, पण माझ्याकडे छोटं बाळ असल्यामुळे मी कलश मागे ठेवत आहे. तुम्ही समोर पण ठेवू शकता. पूजेच्या उजव्या बाजूला, आपल्या डाव्या बाजूला कलश आपल्याला मांडायचा आहे. त्यानंतर पूजेवर फुलोरा म्हणजेच असा एक फुलांचा हार आपल्याला बांधायचा आहेच, म्हणजे फुलोरा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. इथे मी ताट घेतलं आहे, ताटामध्ये मी पिंड वगैरे बनवणार आहे. आधी आपण पिंड तयार करून घेणार आहे. इथे मी ओली वाळू आणलेली आहे. ओली वाळू आणल्यानंतरसुद्धा तुम्ही ती स्वच्छ घरी धुवून घ्यायची. मी ओली वाळू घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि मस्त अशी पिंड बनवून घेणार आहे आपण. पिंडीचा निमुळता भाग आपल्याला उत्तर दिशेला करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला पिंड बनवून घ्यायची आहे बघा. आणि पिंडीच्या डाव्या बाजूला आपल्याला पार्वती माता बनवून घ्यायची आहे. तुम्ही वाळूची पण पार्वती माता बनवू शकतात, किंवा वाळूमध्येच एक सागरगोटी किंवा असं काही दगड असेल व्हाईट कलरचा, तो तुम्ही ठेवू शकता. किंवा मग वाळूची तुम्ही पार्वती माता बनवू शकता, किंवा पार्वती मातेचा एखादी मूर्ती असेल छोटी, तर तेसुद्धा तुम्ही साईडला ठेवू शकता. मी इथे वाळूचीच पार्वती माता बनवणार आहे. आणि साईडला पिंडीच्या डाव्या बाजूला पार्वती माता म्हणून मी इथं वाळू ठेवणार आहे. आणि पार्वती मातेच्या मागे 5 सख्या, म्हणजे पार्वती मातेंनी सख्यांसोबत हरतालिका व्रत केलं होतं आणि हरतालिकेची पूजा सख्यांसोबत केली होती. त्यामुळे मी पार्वती मातेच्या साईडला या 5 सख्यांची मूर्ती बनवून घेत आहे. मस्त अशी वाळूची पिंड, पार्वती मात्यांसोबत असणाऱ्या सख्या, नंदी बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहे. इथे मी सख्या बनवल्या आहे, पिंड बनवली आहे, पार्वती मातेला पण डाव्या बाजूला आणि आता आपण नंदी बनवून घेणार आहे. पिंडीसोबत तर नंदी यायलाच हवा, तर त्यामुळे आपण इथे नंदी बनवून घेणार आहे. छान असं मस्त पूजेची आधी आपण मांडणी करून घेणार आहे. त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहे. आधी आपण कलश तयार करून घेणार आहे. त्यानंतर आपण सर्वात प्रथम दिवे लावून घेणार आहे. समई, दिवा, कोणता दिवा लावणार असेल तर मी दिवा लावून घेणार आहे. दिव्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू वाहून घ्यायचे, फुलं वाहून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. इथे मी कलशामध्ये नाणं टाकणार आहे आणि हळदी कुंकू वाहून आंब्याची पानं किंवा विड्याची पानं ठेवून नारळ ठेवून घेणार आहे आणि कलशाची पंचोपचार पूजा करणार आहे. पंचामृत शिंपडून पूजा वगैरे, हळदी कुंकू वाहून, फूल वाहून पूजा करणार आहे. आणि कलशाला सर्व दिशांनी कुंकू लावून घेणार आहे आणि कलशावर स्वस्तिक असे काढून घेणार आहे. फूल, नारळ, कलशाची पूजा आपली झालेली आहे.
आता दिवे वगैरे लावून कलश मांडून आपलं झालेलं आहे. आता आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहे, म्हणजेच की विडा सुपारी मांडून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला 2 विड्याची पानं लागणार आहे. त्यावर आपण गणपती बाप्पांचे पंचोपचार पूजा करायची आहे. पंचामृताने, पाण्याने व्यवस्थित सुपारी घेऊन अभिषेक करणार आहे. आधी 2 पळ्या पाणी, नंतर 2 पळ्या पंचामृत, त्यानंतर पुन्हा पाणी. आणि यासोबतच आपल्याला गणपती बाप्पाचं गणेश स्तोत्र किंवा मग ओम गण गणपते नमः काहीतरी मंत्र जप करायचा आहे. श्री गणेशाय नमः. नारदवारचे प्रणम्य श्री सादेवं गौरी पुत्रं विनायकं भक्तं वासुस्मरे नित्यमायुकामार्थ सिद्धे प्रथमं प्रदण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्ष गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठमं विक्रमं च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं च अष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि श्रीसन्देयं पठिनरा नचनिमं तस्सरस्वतीक्रं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गती जपेंद्र गणपती स्तोत्र षड्भर्मौस्यं फलं लभेत संवत्सरांची सिद्धिंच लभते नात्र संशय अष्टभ्य ब्रह्मणशी लिखित समर्पित तस्य विद्याभवी सर्व गणेश प्रसादत इथे श्री नारद पुराण संकष्टनाशम नाम श्री गणपती स्तोत्र संपूर्णम. अशा प्रकारे गुड खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून 3 वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं आहे. दुर्वा, फूल, अक्षता सर्व वाहून आणि प्रसाद ठेवताना प्रसादाच्या खाली आपल्याला भरीव असं पाण्याचं चौकोन करायचं आहे आणि त्यानंतर प्रसाद दाखवून घ्यायचा आहे. इथे मी गुळ खोबऱ्याचा प्रसाद दाखवलेला आहे. आता आपण शंकराच्या पिंडीची पूजा करणार आहे. शंकराच्या पिंडीवर आपल्याला पंचामृताने पंचोपचार पूजा करायची आहे आणि ही वाळूची पिंड असल्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर कमी करायचा आहे. व्यवस्थित पंचामृताने पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. पहिली पाणी, नंतर पंचामृत, नंतर पुन्हा पाणी, नंतर भस्म, फूल वाहून व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पार्वती मातेची पूजा करायची आहे. त्यानंतर सख्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर नंदीची पूजा करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि ही पूजा करत असताना देवाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. आणि सर्वप्रथम आपल्या मनामध्ये भाव असायला हवी, श्रद्धा असायला हवी. इथे मी सफेद फुलं शंकराला आवडतात म्हणून मी इथे सफेद फुलं वाहिली आहेत. त्यानंतर मी व्हाईट वस्त्रमाळा अर्पण केलेली आहे. त्यानंतर मी पार्वती मातेची पूजा करत आहे. हळदी कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करत आहे. त्यानंतर मी सख्यांना आणि पार्वती मातेंना रंगीत वस्त्रमाळ अर्पण करत आहे. फुलं वाहत आहे. बघा, अशा प्रकारे मला छोटं बाळ आहे त्यामुळे मी झटपट ही पूजा करत आहे. इथे बघा, रंगीत वस्त्रमाळा आपण पार्वती मातेला आणि सख्यांना वाहत आहे. आणि पार्वती मातेला इथे बांगड्या, परत ओटीचं सामान आपल्याला वाहायचं आहे. हे बघा, ओटीचं सामान, मंगळसूत्र, करंटा, आरसा वगैरे ते असते ना काहीतरी, ते वाहायचं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला नंदीची पूजा करायची आहे. नंदीची सुद्धा आपल्याला त्याचे पंचोपचार पूजा करून हळदी कुंकू वाहून, फूल वाहून पूजा करायची आहे. आणि शंकराला आपल्याला दुर्वा वाहायची आहे. मस्त आपली पूजा आटोपलेली आहे. आता इथे आपण बेलपत्री वाहणार आहोत. बेलपत्री वाहून आरती करून घ्यायची आहे आपल्याला. आता मी इथे सर्वात प्रथम 5 झाडांच्या पत्र्या वाहणार आहे. इथे मी धोत्र्याचे फूल शंकराला शंकरांच्या खूप आवडीचे आहे, त्यामुळे मी धोत्र्याचे फूल, फळ, परत 5 झाडांच्या 5 फांद्या किंवा छोटे छोटे 5 पानं म्हणजेच पत्री वाहून घेत आहे. अगेडला म्हणतात त्याला. परत बेल वाहायला सुरुवात करणार आहे. बेल वाहत असताना प्रत्येक बेलासोबत तुम्ही ओम नमः शिवायचे नामस्मरण जप करायला सुरुवात करायची आहे. इथे मी 108 बेल वाहणार आहे.
बेल वाहत असताना सर्वप्रथम स्वच्छ बेल धुवून घ्यायचे आहे आपल्याला. त्यानंतर बेलाची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून. आणि बेल बघा असा बेल असतो, आपल्याला तो पालथा करायचा आणि असे 2 बोटांमध्ये पकडून त्याची दांडी, त्याचा देठ आपल्याच बाजूला पाहिजे अशा प्रकारे आपण बेल वाहून घेणार आहे. आणि असे मी 108 बेल वाहणार आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. इथे माझे 108 बेल वाहून झालेले आहे. परत आपण पंचोपचार पूजा करायची आहे. पूर्ण पूजा आटोपल्यानंतर पंचोपचार पूजा करून हळदी कुंकू अक्षता वाहून, फूल फळ वाहून, फळाचं नैवेद्य दाखवून आरती आपल्याला करून घ्यायची आहे. इथे आरती मी इथे आरती निरंजन लावून आरती करून घेणार आहे. इथे तुम्ही गणपती बाप्पा आणि शंकराची आरती केली, 2 आरत्या केल्या तरी चालेल. मस्त असं धूप दीप दाखवून आपल्याला इथे आरती करून घ्यायची आहे. शंकराची सुख करता दुःख करता आणि शंकराची लवलवती विक्राळा ती आरती करून घ्यायची आहे तुम्हाला. आरती झाल्यानंतर कापूर लावून कापराला पाणी ओवाळून धूपम दीपम समर्पयामी असं म्हणून पूजा आपली आटपलेली आहे. आरती पण झालेली आहे. परत अक्षता वाहायच्या आहे आपल्याला सर्वांना. 10 दिशांना आपल्याला ज्योत द्यायची आहे. आणि इथे आपली पूजा आटोपलेली आहे. गाली लुटत वंदनच्या नंडोळ्याने पाहिणार रूप तुझे प्रेमलिंग अनंत पूजन भावे वाळीने म्हणेनाम तमेव माताच पिता तमेव बंधुसखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्व मम देवदेव काळेन वाचा मवसंत्री बुद्धियात नमा प्रकृती स्वभावा करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयति अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीदेवं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. इथे आपली पूजा आटोपलेली आहे. तुम्ही इथे घंटीची पूजा करू शकता. पंचामृताचा सुद्धा नैवेद्य दाखवावा लागेल आपल्याला आणि घंटीची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर शंख असेल तर शंख पण तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. शंखेची पंचोपचार पूजा करून शंखाला पण इथे पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता. अशी माझी पूजा आटोपलेली आहे. माझी पूजा कशी वाटली नक्की मला कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मला छोटं बाळ आहे त्यामुळे मला ही झटपट पूजा आटपावी लागली आणि मी हा व्हिडिओ शूट केला होता. तर मला असं वाटलं हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी इथे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझे पूजेमध्ये काही चुकले असेल तर मला माफ करा आणि मला समजून घ्या. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.